सफर सफर शुरू होने से ही पहिले खत्म हो गया. अगं आई बघ ना, मला विंडो सीट मिळाली. आम्ही एकाच सीटवर बसू. गाई तो म्हटला मी बसेल दीदी, तो म्हटला मी बसेल. नाही रे, दीदीला बसू देत रे. अगं आई आपण परदेशात जातोय. अगं आई आता आम्ही आभाळाला बघू ना गं आई. आई म्हटली हो ना रे बाळा. तेच काय, ते मुलं आभाळाला बघतील तेच त्यांच्यावर आभाळ कोसळलं. का रे देवा एवढा तो क्रूर झाला रे देवा. काय चुकलं रे आमचं रे. किती निष्ठुर झाला रे तू रे देवा. तुला छोटीशी मुलंही नाही दिसली का रे. कालच तर देवा मी वटपौर्णिमा पूजली होती ना रे. तुला माझं पुण्यही नाही दिसलं का रे देवा. काय एवढा क्रूर झाला रे देवा. काय चुकलं रे देवा आमचं एवढं रे. का असा निष्ठुर झालास रे देवा तू रे. किती वाईट, किती वाईट. म्हणजे अक्षरशः ती चित्र डोळ्यासमोरून जात नाही. खूप वाईट वाटतंय. तसंच आहे, आयुष्य खूप वेगळं आहे. एका धाग्याने लटकलेलं आहे आपलं आयुष्य. पुढचा क्षण येईल की नाही हे आपल्याला माहीतच नाही आहे. म्हणून जगा आणि प्रेम करा. जे असेल ते. सफर अधुरा रह जाता है, जिंदगी पूरी हो जाती है. खरंच आहे. कधी आपला आयुष्य कधी संपून जाईल हे कुणालाही माहीत नाही. 40 सेकंद फक्त बस. खूप वाईट वाटतंय.